बाद पुन्हा एकदा दर्शन सामन्याला पुन्हा सुरुवात आहे. या षटकाराच्या साईडने धाव संख्या पोहोचली ती 20 या धाव संख्येवर. पुन्हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र आता एजवर लागतो चेंडू बॅटच्या कड्याला आणि चेंडू यष्टीरक्षक पकडून फलंदाज दर्शन देखील इथं बाद झालेला आहे. जे जीवदान भेटलं होतं दर्शनला ते त्या जीवदानाचा जास्त फायदा भविष्यानं भविष्याने जे मला वाटतं जीवदान भेटलं त्याचा जास्त फायदा उचलता आलेला नाहीये. धाव संख्या बोलली ती 20 या धाव संख्येवर 3 फलंदाज बाद. पुन्हा एकदा दर्शन याला संधी भेटली ना डीजे वाजवण्याची. नवीन फलंदाज जतीन येतोय. प्लीज पीसी मॅनेजर्स इथं देखील लक्ष द्या. जतीन नवीन फलंदाज जतीन येतोय. कारण बघा तुम्हाला जोपर्यंत नावं येत नाही तोपर्यंत तुम्ही तिथं टाईप करू शकत नाहीये. आणि तिथं जर टाईप झालं ते संपूर्ण भारत काय संपूर्ण असं म्हणा की वर्ल्ड मध्ये काही काही जे आपल्या भारतातील मुलं कामासाठी गेलेले आहेत बाहेर बाहेर ती देखील बघतील त्यांना देखील दिसेल. गोल्डन ट्रॉफीचे मॅच आहेत. ज्याला ज्याला मला वाटतं हे जर बघायचं असेल आपल्या फ्रेंडना पाठवायचं असेल गोल्डन ट्रॉफी सबस्क्राईब तुम्ही 2024 असे सबस्क्राईब करा आपल्या मोबाईल मधून लगेच येईल. पुन्हा एकदा चांगला चेंडू इथं फक्त दिशा दाखवलेली पॉईंटच्या दिशेने मात्र शतरक्षण तिथं उभं आहे. फक्त एकच धाव मिळणार आहे. या एक धावेच्या साईडने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 21 या धाव संख्येवर. 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. धाव संख्या झाली ती 21. पुन्हा एकदा आपल्याला बर्डचा व्हॉइस बुलंद आवाज असा ऐकायला तो कलीम अन्सारी साहेबांचा. हॅलो सायकल वाढलेले आहेत मला वाटतं परंतु 2 षटकच झाले अजून तिसरं षटक मार्गस्थ आहे. तरी मला वाटतं रेसिंगला जास्त जास्त माणसं आलेली आहेत. एक मोठी सायकल सुद्धा आलेली आहे. ब्रेंडन थांबायचं आहे मित्रा अजून. हा थांब अजून 3 ओव्हर बाकी आहे. तिसरं षटक मार्गस्थ बघूया. स्वतः दुर्गेश मला येणार आहे. स्वतःच दुसरं व संघाचं तिसरं षटक. बघूया उत्साह जास्त आहे ब्रेंडन मध्ये परंतु नंबर काढेल का अव्वल दर्जाचा आमिर खान बनेल का याच्यावर लक्ष असेल का दीपक तिजोरी बनेल. 30 षटक मार्गस्थ स्वतःच दुसरं व संघाचं 30 षटक घेऊन येतोय दुर्गेश. जतीन पंच लॉइड एक नामवंत पंच पहिला शॉट टाकलेला आहे. वॉर्निंग करतोय पंच दुर्गेश यांना. एक अमान्य चेंडूवर एक येतोय बोनस स्वरूपात धावा झाल्या त्या म्हणजे 22. पहिला चेंडू दुर्गेश यांचा. आता मात्र थोडे लेट खेळले तेवढी शक्ती भेटली नाही आणि होतोय गोल्डन विकेट. देऊया टीजे ला संधी. टीजे दर्शन जैसा उतान आइले दरियाला. आज सन कस गाजतई बंदराला जैसा उतान आइले दरियाला. आज सन कस गाजतई बंदराला जैसा उतान आइले दरियाला. आज सन कस गाजतई बंदराला जैसा उतान आइले दरियाला. हाटी गावाचे ओ दनाने लाई गोल्ड स्पूनचा बावटा भरतीला. हाटी गावाचे ओ दनाने लाई गोल्ड स्पूनचा बावटा भरतीला. सातपाटीने थोडी घाई करायची आहे. विपुल येतोय. जतीन यांची जागा भरण्यासाठी येतोय विपुल. थोडी घाई करायची विपुल याने. पहिल्या चेंडूवर मला वाटतं बाद केलेला आहे तो म्हणजे दुर्गेश याने. पहिला चेंडू टाकला होता वाईट टाकला होता परंतु दुसरा म्हणजे तोच पहिला चेंडू सुरेख टाकला आणि त्याच्यामध्ये जतीन यांना बाद केले. जतीन यांची जागा भरण्यासाठी तो विपुल. 30 षटक मार्गस्थ आहे. धावा झाल्या त्या म्हणजे 22. बघूया दुसरा चेंडू दुर्गेश यांचा विपुल साठी. आता मात्र बॅटची
कड घेऊन जातोय. पंचांचा लॉइड यांचा इशारा येतोय. बादचा येतोय. गोल्डन विकेट डीजे दर्शन. सरली नटून नटून येता बाकी पोरं बायका बंदरा विपुल यांची जागा भरण्यासाठी येतोय अवधूत. बघूया अवधूत येतोय विपुल यांची जागा भरण्यासाठी. हॅट्रिकचा चेंडू हॅट्रिक होईल का? अवधूत हॅट्रिकची संधी आहे. बघूया ज्याने 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलं होतं समाज सेवक संजय सुतार व भास्कर निला यांचं आता हॅट्रिक घेईल का त्याच्यावर लक्ष असेल. अवधूत न्यू बॅट्समॅन. चेंडू पडतोय. काय चेंडू होता, काय वेग होता, भन्नाट वेग. काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. धेरी संघाचा लाजवाब प्रदर्शन दाखवतोय या भाटीच्या समुद्र किनारी. टुर्नामेंट चालू आहे. फ्री 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 पर्व 6. पुढचा चेंडू दुर्गेशांचा अवधूत साठी. पुन्हा एकदा लेक्साच्या दिशेने मारायचा प्रयत्न होता परंतु मिस्टेक स्ट्रोक झाला आणि एकाच रूपांतर 2 धावांनी केलं. धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झाली 24. शेवटचा चेंडू माफ करा 2 चेंडू आहेत. रिवर्सचा फटका म्हणजे जबरदस्त फटका. 1 धाव काढलेली आहे. दुसरी धाव तर मला वाटतं आरामात पूर्ण. या 2 धावेवर धावसंख्या झाली ती म्हणजे 26. शेवटचा चेंडू बाकी आहे. ब्रेंडन तयार रेसिंग साठी. ड्रिंक्स ब्रेक आहे लक्षात ठेवा. आणि सायकल मला वाटतं वाढलेले आहेत. तिकडे 2 सायकल होत्या तिकडे आता 7 सायकल झाल्या. बघूया आजच्या दिवसातला आमिर खान कोण होतो आणि दीपक तिजोरी कोण होतो. ब्रेंडन हे नाव मोठं आहे. शेवटचा चेंडू 30 षटकातील काही समजला नाही. निर्धाव चेंडू 3 षटकातील धावसंख्या 26. चला ड्रिंक्स ब्रेक जायचंय जोरदार. बघूया ब्रेंडन चाललेला आहे. त्याच्या पुढे मला वाटतं लगेच लवकर गेलेला आहे तो मुलगा. ब्रेंडन चालतोय चालतोय चालतोय. थोडा दमला असावा. लाईटला हात मिळव ब्रेंडन आणि परत ये. ड्रिंक्स ब्रेक ड्रिंक्स ब्रेक आहे त्यांच्याकडे पाणी आहे. ड्रिंक्स ब्रेक आहे तिकडे. छोट्या मुलांनी ड्रिंक्स ब्रेक आणलेले आहे डेअरीसाठी व सातपाटीसाठी. त्यासाठी त्या सर्व छोट्या मुलांसाठी जोरदार टाळ्या. छोट्या मुलांना भी उत्सुकता वाढलेली आहे. बघूया त्यांना वाटत असेल कधी आम्ही मोठे होऊ ना कधी या ग्राउंडवर खेळू. तसं कधी कधी आम्हाला पण वाटत होतं परंतु आता वाटतं असं की छोटे होतो तेवढं चांगलं होतं. चेअरमॅन साहेब प्रमोद पाटील यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 2023च्या काही आठवणी आहेत या. खूपच फिरकीचा जादूगर प्रमोद पाटील. ब्रेंडन जोर 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 जोर. ये लवकर 1 मिनिटात अजून. आणि त्याच्या पुढे मोठी सायकल आलेली आहे. कोणालाच पारितोषिक भेटणार नाही कारण की खूपच लेट झालेला आहे. ब्रेंडन लिस्टर मला वाटतं त्याला धक्का द्यायला लागेल. कोण लॉंगनचा फिल्डर असेल तर मित्रा त्याला धक्का द्या. जरा धक्का द्या. गाडीला धक्का द्या. धक्का मारायला खूप जण गेलेले आहेत मागून पुढून. आणि पाडवलेला आहे. नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नंतर घ्यायचं नंतर. तिकडे पैसे पडले असतील ते घ्यायचे. 1000 रुपये तिकडेच असतील बघा. आजूबाजूला 2 500च्या नोट्या असतील ते घ्यायचं आहे. ब्रेंडन बघ जरा कुठे लागले तर नाही त्याला. जरा विचार डॉक्टर आणायचंय का विचार त्याला. लिन्सर जरा पंचांचा इशारा सामना सुरू व्हायचा. खूपच जोश मध्ये आहे. बॉलर आशिष आहे मला वाटतं.
चांगली गोलंदाजी करतोय. तिसऱ्या माफ करा चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर आले 2 धावा. धावसंख्या झाले मला वाटतं 28. एक जीपे आलेले आहे भूषण कोहली यांच्याकडे पारितोषिक मध्ये. मस्त आयडिया सांगते ब्रेंडन. जो पहिला जेवण खाल त्याला 100 रुपये, नमक्षी खाल त्याला. म्हणजे आपण जेव्हा लहानपणी असायचो तेव्हा आई बोलायची तुने लगेच बिस्किट खाली तुला हे भेटेल, लगेच बिस्किट खाली ते भेटेल, दूध पिल्यावर हे भेटेल, जेवल्यावर हे भेटेल. तसंच मला ब्रेंडननी सांगितलंय. पतन निशारा आमाने चेंडू जो पहिला जेवील त्याला 100 रुपये. पण ताट खपवायला गेला ब्रेंडन. पनीर नाही खावायचं, त्यांचं धान बी खावायचं, कुटके नाही. ते पनीर आहे पनीर. दादा आज उपास आहे. पुढचा चेंडू डॉट बॉल. जीपे आलेले आहेत भूषणकडे. ते पारितोषिक भूषण देणार आहे दुर्गेशला, हे लक्षात ठेवायचं आहे. 500 रुपयाचं पारितोषिक देरीसाठी. देरी अजून एक 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे भूषणकडे. देरीचा गोलंदाज दुर्गेश. आज मला वाटतं जास्तीत जास्त पैसे कमवून जाईल काय दुर्गेश, कारण की अव्वल दर्जाची गोलंदाजी केलेली आहे दुर्गेश याने. अजूनपर्यंत चौथ्या षटकातील 3 चेंडू झाले, धावा झाल्या त्या म्हणजे 30. दुर्गेशाने 2 विकेट घेतलेले आहेत. यश मांगेला यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले, ते भूषणकडे आहेत. भूषण देणार तुम्हाला. हो नजर हटी, दुर्घटना घटी, येते गोल्डन विकेट. देऊया डीजे ला संधी. डीजे दर्शन. थँक्यू डीजे. अवधूत यांची जागा भरण्यासाठी येतोय केदार. दुर्गेश जी 2 विकेट घेतली होती. यश मांगेला यांच्यातर्फे सुद्धा 500 रुपये आलेले आहेत आणि ते भूषणकडे आहेत. एक जबरदस्त विकेट किपर साई स्पोर्ट्स संघाचा हरीश दादा. एक लाजवाब विकेट किपिंग करायचे, अचूक किपिंग करायचे. तरी एक विकेट किपरचा बादशाह तिकडे पंच आहेत लॉइड कोहली. एक नामवंत विकेट किपर आपल्या भाटी परिसरातील, जो पत्ता करतो गुल, त्याचं नाव आहे लॉइड. पॉवरफुल जबरदस्त विकेट किपर. पुढचा चेंडू बघूया. आशिष चांगली गोलंदाजी करतोय. मनोज सर लाजवाब टप्प्याची गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्याची. नियंत्रण चांगलं आहे गोलंदाजीवर. पुढचा चेंडू. आता मात्र बॉलिंगचा समाचार घेतलेला आहे, परंतु जाईल का षटकाराकडे आणि येतोय गोल्डन षटकार. डीजे दर्शन. जर धैर्य संघ विजेता झाला तर यश मांगेला यांच्याकडून 2000 रुपये पारितोषिक. एक पारितोषिक तर भूषणकडे आलेलं आहे 500 रुपयाचं दुर्गेशसाठी आणि 2000 रुपयाचं सुद्धा पारितोषिक भूषणकडे आहे. जर धैर्य जिंकली तर 2000 रुपयाचं पारितोषिक यश मांगेला.
पुन्हा एकदा केदार. आता मात्र ऑफ तुमचा खूपच बाहेर असलेला चेंडू. पंच लॉइड यांचा इशारा. अमानी चेंडू एक धाव वाढते. धावसंख्या झाली. बॅट्समॅन केदार. स्ट्राइक पे केदार है. केदार पुन्हा एकदा. स्ट्राइकला केदार होता आणि नॉन स्ट्राइकला दिशान. आता स्ट्राइक वर आहे मला वाटतं दिशान. 4 षटकाखेरी धावसंख्या झाली मला वाटतं 37. 2 ओव्हरीचा खेळ बाकी आहे अजूनपर्यंत. बाबू गिरीश बॉल फेकायचा आहे. 4 षटकाखेरी धावसंख्या 37. जोडी आहे ती म्हणजे सातपाडी संघाची केदार व दिशान. स्ट्राइक वाला असतील मला वाटतं आता प्रथम दिशान. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. जास्तीत जास्त धावा करावे लागतील. बॉलर आहे देहरी संघाचा भावेश. गोलंदाज भावेश. बॅट्समॅन दिशान. पुढचा चेंडू बॅटची कड घेऊन जातोय आणि 1 धावेसाठी. जर देहरी संघ विजयी झाला या सामन्यामध्ये तर 2000 रुपयाचं तब्बल पारितोषिक आहे यश मांगेले यांच्याकडून. पुढचा चेंडू भावेचा. फटका फसलेला आहे आणि बघूया विकेट किपरनी काही चुकी केली नाही. येते गोल्डन विकेट. डीजे दर्शन केदारे बाद होतात. थँक्यू डीजे. क्रितेश केदार यांची जागा भरण्यासाठी येतोय क्रितेश. जर देहरी संघ विजयी झाला तर यश मांगेला यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. हे लक्षात ठेवा. क्रितेश येतोय केदार यांची जागा भरण्यासाठी. बघूया 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 चेंडू. माफ करा 10 चेंडू. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुर्गेश यांनी मला सांगितलं इशारा केला परंतु बोलण्यात त्याचा विश्वास कमी आहे म्हणून त्यांनी मला 17 नंबर आणि दुर्गेश यांनी 10 वर इशारा केला. उर्वरित 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज भावेश. क्रितेश याने फटका मारलेला लॉंगनच्या दिशेने. चांगली क्षेत्ररक्षण. नंबर 11. उर्वरित 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा झाल्यात 39. जास्तीत जास्त धावा करावा लागेल. आता प्रथम स्ट्राइक घेईल दिशान. दिशान यांच्या बॅटीतून अजूनही षटकार किंवा चौकार आला नाही आहे. बघूया भावेश वर्सेस दिशान. गोलंदाजी चांगली होते. खोलवर पद्धतीची गोलंदाजी. 1 धाव पूर्ण केली. लेग साइडला चेंडू जातोय. दुसरी धाव आरामात पूर्ण होईल. तिसरी धाव घेतील का? 2 धावावर समाधान. धावसंख्या 41. बघूया अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा आहेत 41. जास्तीत जास्त धावा करावे लागतील. क्रितेश स्ट्राइक वर. क्रितेश स्ट्राइक वर जिशान आहे आणि त्यांना काहीच चेंडू समजला नाही. शेवटचा चेंडू. काय गोलंदाजी केलेली आहे. अजूनपर्यंत 5 चेंडू टाकले त्याच्यात धावा दिल्यात फक्त 4. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील भावेश वर्सेस जिशान. जिशान याच्यात बॅटीतून येते दमदार गोल्डन षटकार. लाईट यांचा इशारा. डीजे दर्शन.
मनिताच्या खेळताना बघिता त्यातून चौकाच्या कामातोस जोराची टीम मारता गोल्डन स्पोर्ट पाठीने दर्या किनारे मॅच दिल्या ते बघायला आल्या जवान पुढं पोऱ्या एकवट होऊन दरवर्षा यो मॅच करता दक्षेश ज्याने हॅट्रिक घेतली होती तोच गोलंदाज हाणामारीच्या षटकामध्ये बघूया क्रितेश जोरदार फटका मारण्यात प्रयत्न होता आणि चांगली कॉट खरोखर येते गोल्डन विकेट देऊया पुन्हा एकदा दर्शनला संधी मधुर संगीत इकडे जो सपोर्टर आहे बाळाओ खेळाडू त्याला सुद्धा त्याचं नाव नाही माहिती आहे हर्षल गिब्स असावा साऊथ आफ्रिकाचा उर्वरित चेंडू बाकी आहेत 5 पहिल्या चेंडूवर आलाय मोठा गडीबाद क्रितेश यांच्या स्वरूपात परंतु दिशा नाही अजूनपर्यंत मैदानात ज्याने एक षटकार मारलेला आहे धावा आहे 47 उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी आहे हर्षल बघूया हर्षल गिब्सन की बॅटिंग करेल का या भाटीच्या समुद्रावर पहिला चेंडू खूपच भन्नाट वेग कुठल्यांवरून चाललेला चेंडू मात्र चोटी धावाच्या नादात बाद होते तो म्हणजे हर्षल यांची जागा भरण्यासाठी बघूया अजून कोण खेळाडू येतोय अमृत येतोय शेवटचा गडी मैदानात बघूया डेअरी संघ बघूया अलॉट करतील का सातपाडी संघाला शेवटचा गडी मैदानात उर्वरित 4 चेंडू शिल्लक धावा स्थिर 47 दिशान एक षटकार मारून खेळतोय मला वाटतं 4ही बॉल त्याला खेळावे लागतील अमृत पुन्हा एकदा दिशान स्ट्राईक वर चेंडू उर्वरित अजूनही काही बॉल बाकी आहेत दिशाने ना मैदानाच्या बाहेर पाठवायला लागतील बॉल पुन्हा एकदा पंचधानीने अमाने चेंडूवर एक बोनस स्वरूपात धाव संख्या 48 3 चेंडू बाकी आहेत 3 चेंडू शेवटचे बाकी आहेत गोलन दर्जेदार आहे धेरी यांची ऑल आउट करतील का त्याच्यावर लक्ष असेल परंतु दमदार खेळाडू आहे दिशान पुन्हा एकदा त्याच दिशेने मारायचा होता त्यांना षटकार परंतु बॉलर एवढा चतुर आहे चालाक आहे अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय तो म्हणजे दक्षेश उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत धावा आहेत 48 जर 2 षटकार आले तर होतील 60 धावा तर पाहिजेच परंतु सातपाडीची गोलंदाजी जर चांगली असेल तर हा स्कोर पण खूपच चांगला आहे सुरेख गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी काय टप्पा ठेवलेला आहे दक्षेश अजूनपर्यंत 5 चेंडू टाकले त्याच्यामध्ये धावा दिले ते म्हणजे वाईटच्या स्वरूपात आली आहे ती म्हणजे धावा काय गोलंदाजी जर गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे दक्षेश साठी काय गोलंदाजी केलेली आहे लाजवाब गोलंदाजी अजूनपर्यंत शेवटचा चेंडू बाकी आहे आता मात्र सुरेख षटक खरोखर लाजवाब षटक मेडलवर काढलेली आहे ती म्हणजे दक्षेश याने वाईटच्या स्वरूपात धाव आलेली आहे धाव संख्या 48 कंपल्सरी करावी लागतील 48 धाव झालेत मित्र आणि 49 च टार्गेट आहे ते कंपल्सरी करावं लागेल देऊया एक डीजे ला संधी डीजे दर्शन
चौका हा चक्का मातोस जोराची टीम मारताव बोलतास पण फाटी सेमी फायनलचा हा सामना चालू आहे. बघूया, लक्ष थोडं लहान आहे परंतु गोलंदाजी जर सातपाटीची चांगली असेल तर नक्की हा लक्ष सुद्धा मोठा वाटेल डेअरी संघाला. बघूया सेमी फायनलचा फर्स्ट सेमी फायनलचा सामना. रोशन भगत मला वाटतं सातपाटी त्याची टीम आहे, त्याच्या सेवेवर लागलेले आहेत रोशन भगत. बघूया सेमी फायनलचा सामना. 48 धावा केल्या परंतु 49 धावांचं आव्हान आहे, ते कंपल्सरी करावं लागेल. फर्स्ट सेमी फायनलचा सामना बघूया. सलामीचे फलंदाज नंबर 17 ची जर्सी मला वाटतं 17 नंबरची जर्सी आहे तो म्हणजे सचिन आहे आणि आशिष जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे तो आशिष आहे. मला वाटतं स्ट्राईकला जातील, मला वाटतं आशिष, आणि नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजे सचिन. गोलंदाज आहेत अवधूत. पहिली सेमी फायनल, प्रचंड लोकांची गर्दी या भाटीच्या समुद्र किनारी. पहिला सेमी फायनलचा सामना. आशिष आणि सचिन यांची जोडी आहे. स्ट्राईक वर असतील आशिष आणि नॉन स्ट्राईक वर असतील नंबर 17 सचिन. तर मला प्रश्न असा आहे, जर त्याचं नाव सचिन आहे तर नंबर 10 ची जर्सी घालू शकतो हा म्हणत सर? खरोखरच आपण बघितलं कलीम की ज्याचं नाव सचिन आहे त्या खेळाडूने बऱ्याच वेळा 10 ची जर्सी घातलेली आहे, पण त्याचा एखाद वेळेस दुसरा एक त्याच्या खेळाडू त्याची जर्सीचा नंबर देखील आहे, त्याच्यामुळे त्यांनी जर्सी नंबर वेगळा बदललेला आहे त्याचा. तर आता बघूया सचिन काय करतोय आपल्या संघासाठी. त्याची नौका थोडी मला वाटतं जास्त पाण्यात गेलेली नाहीये, फक्त 49 धावेचं टार्गेट आहे. जी नौका त्याला आपल्या बरोबर किनाऱ्यावर आणायची आहे आणि तेच काम करण्यासाठी सचिन आणि मला वाटतं नवीन जो एक आशिष या 2 फलंदाजांनी इथं पाठवलेलं आहे. अवधूत पहिलं शतक घेऊन येतोय. पुन्हा एकदा 2 शतकाचं समालोचन अन्सारी साहेबांकडून तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. अवधूत पहिले षटक, पॉवर प्ले षटक. तडाखेबाज फलंदाज धैर्य संघाचा आशिष. अवधूत वर्सेस आशिष. चांगला चेंडू, कुडलॅनवरचा चेंडू, फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न होता परंतु अंगावर आदळला तो चेंडू आणि विकेटीच्या मागे होता क्षेत्ररक्षण. त्यांनी सुरेख क्षेत्ररक्षण केलेलं आहे. पहिला चेंडू तर लाजवाब टाकला अवधूत याने. बघूया दुसरा चेंडू कुठल्या प्रकारे टाकतील, कारण की बॅट्समॅन आहे तो आशिष. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, मिड डाऊनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. सफल झाले आणि पंचांनी सांगितलं तुम्ही जरा सफल झालेत त्याच्यामुळे हा वाईट देण्यात येणार नाही. 2 चेंडू तर सुरेख टाकले अवधूत याने. लय आणि टप्पा, अचूक टप्पा आहे तो म्हणजे अवधूतचा. पहिलं पॉवर प्ले षटक. दोन्ही लेग साइडला हे फिल्डर आहेत, दोन्ही दर्जेदार फिल्डर आहेत. बघूया तिसरा चेंडू अवधूतचा आशिषला. आता मात्र चुकीला माफी नाही. फुलटा चेंडू, 1 बाउन्स येतोय. गोल्डन चौकार, लाईट यांचा इशारा. डीजे दर्शन. तिसऱ्या चेंडूवर भरपूर समाचार घेतला तो म्हणजे अवधूत यांच्या गोलंदाजीवर आशिष याने. चौथा चेंडू बघूया अवधूतचा आशिषला. आता मात्र बॅटची कड घेतली, रनआउटची संधी आहे आणि पंच रुपेश यांचा इशारा. सचिन यांना तंबूचा रास्ता दाखवलेला आहे रनआउटच्या स्वरूपात. डीजे दर्शन.
धोनीला केवी थँक्यू डीजे. काही गरज नव्हती धावायची. एक मोठा गडी बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. चोरटी धावायच्या स्वरूपात बाद झाला तो म्हणजे सचिन. सचिन यांची जागा भरण्यासाठी येतोय भाविन येतोय त्यांची जागा भरण्यासाठी. मॅच दर्जेदार होईल यात काही शंका नाही, कारण की सेमी फायनलचा सामना चालू आहे. निशाने बोललेले आमचे मॅनेजमेंट क्रिकेटर पातवडीचे. 4 चेंडू अजूनपर्यंत 4 चेंडू मध्ये धावा दिल्या 4 आणि एक सचिन जो धैर्यचा ओपनिंगचा फलंदाज आला होता त्यांना चोरटी धावा बाद करण्यात आले. 5वा चेंडू अवधूत. आता मात्र सुरेख चेंडू 5 चेंडू मध्ये धावा दिल्या त्या म्हणजे अवधूत याने एक अजूनही चांगले षटक येते ते म्हणजे सातपाटीकडून. अशीच अपेक्षा असेल सातपाटीकडून. भाविन पुन्हा एकदा स्ट्राईक. खोलवर पतीचा चेंडू. विकेट किपर बघा दर्जेदार. पहिले षटक संपलेले धावा आले 4. जर गोलंदाजी आवडली असेल तर नक्की टाळ्या झाल्या पाहिजे अवधूत साठी सुद्धा. डीजे दर्शन. मछलीमार संघ रेडी राहायचा आहे. त्यांचा त्वरित सामना होणार आहे. ग्राउंड 1 वर सामना होईल त्यांचा. मछलीमार संघ तुम्ही सज्ज राहा. बॉलर्स नेम इज प्रथमेश. सातपाडीचा हा गोलंदाज प्रथमेश. स्ट्राईक घेतील आशिष. नॉन स्ट्राईकला येतो म्हणजे भाविन. पहिले षटक अवधूत. काय सुरेख षटक टाकलं होतं तसंच षटक टाकायला लागेल. फुलटॉस चेंडू परंतु फटका इकडे फसलेला आहे. क्षेत्ररक्षण जात आहे आणि याला म्हणतात लक. जिकडे आउट होता तिकडे आलाय षटकार. येतोय गोल्डन षटकार. डीजे दर्शन. बॉलर्स नेम इज प्रथमेश. पहिल्या चेंडूवर मोठी चुकी केली सातपाडीच्या क्षेत्ररक्षण. जो पॉवर प्लेला क्षेत्ररक्षण होता. पॉवर प्ले मध्ये जे क्षेत्ररक्षण निवडले जातात ते अव्वल दर्जाचे असतात, परंतु त्यांनी चुकी केली. प्रत्येक मॅचच्या पहिल्या चेंडूवर विकेट होतं परंतु आले 6 धावा. पुढचा चेंडू आशिष. आशिषाने एक जीवदान मिळलेला आहे. प्रथमेश चांगली गोलंदाजी करतोय. या छोट्या मुलांची रेसिंग आहे. तिकडे मोठा मुलगा चालणार नाही. आमचा ब्रेंडनचा निर्णय आहे. मोठ्या मुलगाला एंट्री नाही आहे. नाही तर पैशाने भेटायचं लक्षात ठेव. तिसरा चेंडू प्रथमेशचा. आशिष साठी एक जीवदान भेटले. जीवदानाचा कसा फायदा घेईल बघूया आशिष. आता मात्र फाईन लेगच्या दिशेने नक्कीच तिकडे रुपेश दादा यांचा इशारा. षटकार येतोय पुन्हा एकदा. गोल्डन षटकार. डीजे दर्शन. थँक्यू डीजे. 3 चेंडू टाकलेत त्याच्यामध्ये 2 षटकार आलेले आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. दुसरं पॉवर प्ले षटक. आक्रमक रूप घेतले तो म्हणजे बॅटर आशिष याने. पुन्हा एकदा दमदार येतोय गोल्डन षटकार.
लाईट कोहली यांचा इशारा षटकार. देऊया डीजेला पुन्हा एकदा संधी. डीजे दर्शन. खेळासाठी सोन्याचे खिशांचे पैसे ते खपिता फायदाने बघित लोकांचे हौशेसाठी यो मॅच खेळतात. चौथवरीच आज हाय राहते आपली टोली पहिले वर्षा गोल्डन स्पोर्ट पार्टीने बघा. काय समाचार घेतलेला आहे तो म्हणजे आशिष याने प्रथमेश याच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर चुकी झाली क्षेत्ररक्षण. त्याच्यानंतर हारवी पडलाय. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. घुटना टेक तमाशा टेक. स्वतःवर नाराज आहे कारण की चेंडू होता षटकारचा परंतु मला वाटतं तोल सांभाळला नाही आशिष यांना आणि तो फटका त्यांचा लागला नाही. नक्की षटकार आला असता परंतु धाव्या बऱ्यापैकी झालेल्या धावा झाल्यात 22. आता उर्वरित शेवटचा चेंडू आहे प्रथमेश यांच्या षटकातील दुसरं पॉवर प्ले षटक. चेंडू पडतोय. आता मात्र उंची जास्ती आहे. परत क्षेत्ररक्षण मिस्टेक करेल का? सुरेख झेल लाजवाब झेल तंबूचा रास्ता दाखवला आशिष यांना. गोल्डन विकेट येतोय. देऊया डीजेला संधी. डीजे दर्शन. दुसऱ्या षटकात भावेश याने बहुमूल्य अशा 18 धावा दिलेल्या आहेत आणि एक मोठा गडी बाद केला तो म्हणजे आशिष यांच्या स्वरूपात. पहिली सिक्सर तर त्याच्या नावावर नव्हती कारण की क्षेत्ररक्षणाने मिस्टेक केली. गुड्डूभाई थंडरचे मालक सतीश बदाले हे मोठं नाव आहे मुंबई भरात. गुड्डूभाई हे मोठं नाव आहे. थंडर ब्रँड नाम नाही ब्रँड आहे ब्रँड. खूपच त्याच्यामध्ये बँड्राचा जो चेंडू एक धावेसाठी पुन्हा एकदा आलेले आहेत मला वाटतं अवधूत. धावसंख्या 23. अवधूत याने पहिले षटक सुरेख टाकलं होतं तसंच षटकची अपेक्षा असेल सातपाडी संघाची. संघाकडून बघूया पुढचा चेंडू. बघूया प्रयत्न काय झेल आहे. अप्रतिम झेल. जोरदार टाळ्या झेलसाठी. काय झेल केलेला आहे आणि बाद केला तो म्हणजे दुर्गेशाला. जबरदस्त झेल. क्रितेश याने जबरदस्त झेल. जर झेल आवडला असेल तर नक्कीच टाळ्या वाजवण्यात हरकत नाही. काय झेल पकडलेला आहे सातपडीचा क्रितेश. जबरदस्त झेल खरोखर. गोल्डन विकेट ती म्हणजे दुर्गेशांची. जर अशी गोलंदाजी केली अवधूत याने तर नक्कीच कमबॅक करतोय कारण की सेमीफायनलचा मॅच आहे. बघूया दुर्गेशांची जागा भरण्यास कोण येतोय. मेहुल दुर्गेशांची जागा भरण्यासाठी येतोय. मेहुल चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे अवधूत. पहिले षटक तर सुरेख टाकलं होतं. पुन्हा एकदा दुसरे षटक सुद्धा सुरेख टाकत आहे तो म्हणजे अवधूत. सातपाटी संघाचा हा नायब गोलंदाज. विकेट घ्यायला लागतील अजूनपर्यंत. धैर्य यांची 3 विकेट गेलेले आहेत. विकेट गेलं तर पेशर धैर्यवर येईल आणि नक्कीच तुम्ही या सामन्यामध्ये आहात अजूनपर्यंत. मेहुल 4 चेंडू शिल्लक आहेत अजूनपर्यंत. पहिल्या चेंडूवर 1 धाव. दुसरा चेंडू विकेट. तिसरा चेंडू बघूया अवधूत कुठल्या
प्रकारे टाकतोय मेहुल साठी चेंडू तिसऱ्या षटकातील चांगल्या पद्धतीने स्टिअर करायचा होता पण वाटलं बॅटच्या वरच्या भागाला लागला आणि लॉंगांच्या दिशेने गेला उचली जास्त घेतलेली या चेंडूने तेव्हा मला वाटतं मेहुल हा या बॅट्समॅनला काही समजला नाही 3 चेंडू झालेले धावा झाल्या त्या म्हणजे 24 अजूनही तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहे चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो म्हणजे अवधूत चेंडू पडतोय सुरेख चेंडू होता परंतु मला वाटतं विकेटीची साथ भेटली नाही नक्कीच जर विकेट किपर चांगला असला तर बॉलरला प्रतिसाद भेटतो परंतु 1-2 बॉल बघितले धेरीचा विकेट किपर खूप छान आहे होतात मिस्टेक होतात धावसंख्या सिल्वर जुबली 25 अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू याच्या नंतर ड्रिंक्स ब्रेक्स आहे लक्षात घ्या चांगला फटका पॉइंटच्या दिशेने एक धाव पूर्ण केली दुसरी धाव तर मला वाटतं आरामात पूर्ण धाव संख्या 27 शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील ड्रिंक्स ब्रेक्स आहे ब्रेंडन लिंडन लवकर जायचं ब्रेंडन याने काय षटक टाकलेलं आहे 3 षटकाखेरीज धाव संख्या झाली ती म्हणजे 27 जर गोलंदाजी आवडले असेल तर अवधूत साठी पण टाळ्या झाल्याच पाहिजे 3 षटकाखेरीज धाव संख्या 27 ड्रिंक्सबेक धावत आहे लॉईडला पकडेल त्याला 2 रुपये आणि रुपेशला पकडेल त्याला 10 रुपये 10 रुपये रुपेशला पकडेल त्याला खूपच जोश आहे ड्रिंक्सबेक आलेला आहे मैदानात ड्रिंक्सबेकची ट्रॉली ब्रेंडन आणि लिंडन हे चालवत आहे सातपाडीचे जे आहे त्यांना ड्रिंक्सबेक आले छोटे छोटे आमचे गोल्डनचे सपोर्टर ज्युनियर गोल्डनचे सपोर्टर चला लवकरात लवकर मैदानात लिंडन थोडं धावायचंय तुम्हाला ब्रेंडन ब्रेंडन डॅडीला धक्का मारायला सांग ब्रेंडन मला वाटतं सायकलची चैन निघाली आहे उपेश दादा नवीन सायकल आणायला लागेल साध्या घरी सायकलची चैन निघतोय काय करतोस तू बाबा त्याला उचला तिकडून ब्रेंडन पोचलाय अरे ब्रेंडन दादा लेस्टर ब्रेंडन पोचलेला आहे कारण की धक्का मार गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल गाड़ी वाला आया घर से याची चैन पडशील दादा पडशील हो बाबा त्याच्यावर जोर दिलाय याचा बॅलन्स बघ बाबा आलेले आहे 3 षटकाखेरीज धाव संख्या 27 आहे अजूनही 3 षटक बाकी आहेत बघा थोडे मागे व्हा लहान मुलं अमृत यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल जर सामना इकडे सेमीफायनलचा सामना मेगा सेमीफायनलचा सामना गोल्डन ट्रॉफी 2024 सामना चालू आहे फ्री जबरदस्त फटका परंतु क्षेत्ररक्षण पकडलेला आणि येते गोल्डन विकेट डीजे दर्शन थँक्यू डीजे दर्शन भाविन यांची जागा भरण्यासाठी येतोय भावेश 17 चेंडू 22 धावांची गरज परंतु अशी गोलंदाजी करतील तर नक्कीच फायनल मध्ये प्रवेश करतील सातपाटी संघ जर गोलंदाजी चांगली होईल तर नक्की सातपाटी संघ फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जर फलंदाजी चांगली करेल तर धेरी संघ या फायनल मध्ये प्रवेश करेल या ट्रॉफीचे एक पाऊल पुढे टाकावं लागेल धेरी संघाला या सातपाडी संघाला
बघूया सेमी फायनलचा सामना. भावेश अमृत पहिल्या चेंडूवर आलाय, मोठा गडीबाद भाविन यांच्या स्वरूपात. बघूया दुसरा चेंडू. भावेश एक जबरदस्त ऑलराऊंडर देरी संघाचा. चेंडू पडतोय. आपला सन्मान देऊन खेळलेला आहे. एकदा पूर्ण केली, दुसरी धाव. बघितलं गचाल क्षेत्ररक्षण झालं, ताबडतोब दुसरी धाव घेतलेली आहे. सन्मान दिलेल्या चेंडूला सुद्धा 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 29. 16 चेंडू 20 धावांची गरज. 16-20 एका तरफ आहे धैर्य तर एका तरफ आहे सातपाडी संघ. मेगा सेमी फायनलचा सामना. या ट्रॉफीकडे दोघांचं लक्ष आहे, परंतु जिंकेल एकच. बघूया पुढचा चेंडू अमृतचा. 22 साठी पुन्हा एकदा हलवार पद्धतीने खेळतोय. ग्राउंड मोठा आहे, त्यांना माहित आहे धावा कमी पाहिजे. एकेरी दुहेरी धावा करून सुद्धा आपण जिंकू शकतो आणि षटकार मारून सुद्धा जिंकू शकतो. परंतु एक चतुर फलंदाजी करतोय तो म्हणजे भावेश. आता प्रथम स्ट्राईक घेते तो म्हणजे मेहुल. चेंडू पडतोय अमृतचा मेहुल साठी. बघूया काय चेंडू होता, काय टप्पा होता. पंचांचा निर्णय येण्याचा बाकी आहे. बघूया हातावर लागलेला चेंडू. बाईकच्या स्वरूपात एक धाव. पंचाचा निर्णय. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे 3-1-31. केटू नाही दिसले सायकल चालवताना. मला वाटतं मोठी सायकल आहे म्हणून केटू सायकल मध्ये भाग घेतला नाही. पाचवा चेंडू बघूया. चांगला फटका लेग साइडच्या दिशेने. क्षेत्ररक्षण आहे परंतु खूप लांब होता. प्रयत्न सुरेख होता आणि रनआउट होईल का लक्ष असेल. पंचांचा इशारा बाद. खरोखर लाजवाब क्षेत्ररक्षण. डीजे दर्शन. भाटी गावाच योजना दिलाय गोल्ड स्पोर्टचा बावला फडकीलाय. भाटी गावाच योजना दिलाय गोल्ड स्पोर्टचा बावला फडकीला. आज सण कसा गाजतय बंदराला जैसं उदान आयलय दर्याला. आज सण कसा गाजतय बंदराला जैसं उदान आयलय दर्याला. गाव गावचा लोकायलाय बघावला तोरा आनंद सायलाय मनाला. गाव गावचा लोकायलाय बघावला तोरा आनंद सायलाय मनाला. भाटी गावाच योजना. थँक्यू डीजे. मेहुल यांची जागा भरण्यासाठी येतोय नितीन. गुजरातच्या टोकावरील हे दोन्ही संघ आहेत. खूपच लांबचा प्रवास आहे परंतु त्यांना खेळायचे आहे गोल्डन ट्रॉफी, ती पण फ्री. खूपच लांबून संघ आलेले आहेत आणि सेमी फायनलच्या या सामन्यामध्ये दोन्ही संघ गुजरातच्या टोकावरून आलेले आहेत. एका बाजूला आहे धैर्य संघ तर एका बाजूला आहे सातपाडी संघ. खूपच लांब वरून आलेले संघ. शेवटचा चेंडू बघूया. अमृत दर्जेदार गोलंदाजी करतोय. भावेश 13 चेंडू 17 धावांची गरज. भावेश आहे तेवढ्यापर्यंत मॅच आहे. मॅच ऑन आहे कारण की या फलंदाजाने एक मॅन ऑफ द मॅच घेतलेला आहे. कोलरपतीचा चेंडू ढकलून केलेला आहे. संत गतीने खेळत आहे. एक धावावर समाधान मानावं लागेल. आता चेंडू आहेत 12 आणि धावा पाहिजेत 16. देऊया एक डीजे ला संधी. डीजे दर्शन. धुनीला टीव्ही मध्ये बाच खेळताना बघितला. त्यातून चौका हाच्या मातोस. थँक्यू डीजे दर्शन. 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. सेमी फायनलचा सामना कसा असावा तर सेमी फायनलचा सामना असा असावा. दोन्ही बाजूला सामना आहे. 50-50 सामना आहे. बघूया गोलंदाजी चांगली केली तर गोलंदाज जिंकेल आणि फलंदाजी चांगली केली तर फलंदाजी जिंकणार.
सेमीफायनलचा सामना गुजरातच्या टोकावरून आलेले हे दोन्ही संघ आपल्या मड भाटी विभागातील टुर्नामेंट चालू आहे ती भाटीच्या समुद्रावर ती पण टुर्नामेंट आहे फ्री 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 पर्व 6. दिशान गोलंदाज दिशान आहे फलंदाज भावेश आहे 12 चेंडू मध्ये 16 धावेची गरज आहे हे लक्षात ठेवायचं आहे धावा कंपल्सरी करावं लागतील हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे 12 चेंडू 16 धावेची गरज मेगा सेमीफायनल धेरी वर्सेस 7 पाटी पहिला चेंडू लेग साइडच्या दिशेने ज्याने उत्तम दर्जाचा झेल टिपला होता क्रितेश तोच क्षेत्ररक्षण आहे आता 11 चेंडू 15 धावांची गरज एका बाजूला आहे 7 पाटी संघ गुजरातच्या बाजूला एका बाजूला आहे धेरी तेही सुद्धा गुजरातच्या बाजूला दोन्ही संघ गुजरातच्या टोकाकडून आलेले आहेत आणि सेमीफायनलचा सामना आहे सेमीफायनलचा सामना कसा असावा तर सेमीफायनलचा सामना असावा बघूया 11 चेंडू 15 धावांची गरज गोलंदाज आहे 7 पाटी आणि फलंदाज आहे धेरी आता एकदा नो माइन्स एरिया मध्ये चेंडू जातोय लक असावं एकाच रूपांतर 2 झालेले धावा वाढलेले धावा झाले त्या म्हणजे 36 नितीन याने आपलं खातं खोललेलं आहे 2 धावेने 10 चेंडू 13 धावांची गरज दिशान गोलंदाज फलंदाज नितीन बघूया चांगला चेंडू परंतु अपेक्षापेक्षा जास्त पंच रुपेश यांचा इशारा आमाने चेंडूवर धाव वाढते एक बोनस स्वरूपात धाव आणि 1 शॉटची अपील सुद्धा लॉइड कोहली यांनी त्याने सांगितलेलं आहे धावा बोनसच्या स्वरूपात एक धाव वाढले धावा झाले 37 आता समीकरण चेंज झालेलं आहे आता मात्र 10 चेंडू 12 धावांची गरज 2 चेंडू चांगले टाकावे लागतील जर सामना जिंकायचा असेल 2 चांगले फटके मारले तर सामना बॅटर जिंकेल चांगली गोलंदाजी केली तर सामना गोलंदाजी जिंकेल आता मात्र पुन्हा एकदा अमाने चेंडू तुमचा खूपच बाहेर असलेला चेंडू अमाने चेंडू आता मात्र पुन्हा एकदा समीकरण चेंज पुन्हा एकदा बोनस स्वरूपात धाव 10 चेंडू 11 धावांची गरज सामना रंगतदार होईल वारंवार कानमंत्र देतोय गोलंदाज अवधूत ते म्हणजे दिशान यांना 10 चेंडू 11 धावांची गरज फलंदाज आहे नितीन मोठे फटके येतील का याच्यावर लक्ष असेल बघूया चेंडू पडतोय मोठ्या फटक्याच्या नादात एक चेंडू गमावलाय आता 9 चेंडू 11 धावांची गरज असाच टप्पा ठेवायला लागेल जर सामना 7 पाटी संघाला विजय करायचा असेल गोलंदाजी अचूक टप्प्यावर ठेवायला लागेल बॅट आणि बॉलचं काही संपर्क झाला नाही पाहिजे परंतु जर फटके चांगले आले तर नक्कीच धैर्य संघ विजयी होऊ शकते आता 9-11 बघूया दिशान की नितीन चेंडू पडतोय दिशान यांचा फुलटॉस चेंडू मात्र या चेंडूला लेग साइडच्या दिशेने मारायचा होता परंतु बॅट हातातून फिरली असावी नितीन यांच्या आणि एक धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली ती म्हणजे 3 and 9 39 8-10 बघूया हे 2 चेंडू महत्वाचे असतील म्हणून सर कारण की या 2 चेंडूवर आपला निर्णय समजेल क्रिकेटचा पुढचा चेंडू 5वा चेंडू 5व्या षटकातील भावेश जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बाईच्या स्वरूपात येते धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली ती म्हणजे 40 आता मात्र 7 चेंडू 9 धावांची गरज हा चेंडू निर्धाव टाकावा लागेल जर सामना 7 पाटी संघाला विजयी करायचा असेल कारण की दोन्ही बॅटर दमदार बॅटर आहे भावेश आणि नितीन वारंवार मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु फसवतोय तो म्हणजे दिशान शेवटचा चेंडू धावा पाहिजेत 9 7 चेंडू 9 धावा 7 चेंडू 9 धावा चेंडू पडतोय दिशान यांचा नितीन साठी जबरदस्त फटका दमदार फटका आक्रमक फटका युट्यूब रुपयाचं पारितोषिक आलं असतं नाही पाहिजे त्याला पारितोषिक नक्कीच मला वाटतं आता कॅमेरा फुटला असता कारण की
त्यांनी मला वाटतं तो पीसी वाचवलेला आहे. नक्की झेल पकडला असता युट्यूब वाल्याने पारितोषिक आलं असतं. बरोबर मला वाटतं त्या पीसी वर लागला असता चेंडू. दमदार फटका आला तो म्हणजे नितीन यांच्या बॅटीतून. धावसंख्या झाली ती म्हणजे 46. 3 धावांची गरज. 46. 3 धावांची गरज. दमदार फटका आला आहे नितीन यांच्या बॅटीतून. जर धैर्य संघ जिंकला तर यश मांगेला यांच्याकडून 2000 चं पारितोषिक आहे. ते भूषणकडे आलेलं आहे. व्हॉइस ऑफ भाटी एक मधुर आवाज या भाटी गावाचा. त्यांच्याकडे 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यश मांगेला यांच्याकडून धैर्य संघ विजयी झाला तर बघूया. अमृत शेवटचं षटक. 6 चेंडू 3 धावा. हा विक्रम होईल का आजच्या दिवसात? आजच्या दिवसात 2 विक्रम पाहिलेले आहे आम्ही. 6 चेंडू मध्ये 6 धावा मालवणी गावाने करून दिल्या. तसंच बंदर पाखाडीचा जो गोलंदाज आहे त्याने सुद्धा 6 चेंडू मध्ये 6 धावा केल्या नाही. याच्यानंतर थोडी सामना होणार आहे मला वाटतं. सहा चेंडू 3 धावांची गरज. 6 चेंडू 3 धावांची गरज. 6 चेंडू 3 धावांची गरज. अमृत वर्सेस भावेश मॅच ऑन आहे. मेगा फायनलचा सामना. सेमी फायनलचा सामना. याच्यातून जो जिंकेल तो एक ट्रॉफी नक्कीच घेऊन जाणार आहे इकडून भाटी समुद्र किनारी. फ्री टुर्नामेंट. हलवड पद्धतीचा चेंडू मिस्टेक केली. एक धाव पूर्ण केलेली आणि दुसरी धाव आरामात पूर्ण. चतुर फलंदाज आहे भावेश. संत गतीने गेले. त्यांना माहित आहे जर मी षटकार मारण्याच्या नादात गेलो तर 1-2 डॉट आले तर आपल्यावर प्रेशर पडेल. बघूया. 5 चेंडू 1 धावांची गरज. 5 चेंडू 1 धावांची गरज. थंडरचे मालक गुड्डूबाई यांचं हार्दिक स्वागत आहे. असे ब्रँड अँबॅसेडर खूप आहे थंडरचे. एक मोठा ब्रँड अँबॅसेडर श्रेयस कदम बँड्राचा वंडर बॉय आणि खूपच थंडरचे ब्रँड अँबॅसेडर आहे. उमर आहे. जेवढी नावं घेतली तेवढी कमी आहे. अक्षय पवार आहे. अंगणे आहे. खूप आहेत. 4 चेंडू 1 धाव. या बॅटीचा खूप बोलबाला आहे. थंडर गुड्डूभाई या नावाचा खूप बोलबाला आहे. ये नाम नहीं ब्रँड है ब्रँड. थँक्यू सविता अक्षय गोली पाटील. मला निशांनी सांगितलं माफ कर पाटील. डान्स मध्ये खूपच पैसे कमावले होते गेल्या वर्षी. यंदा सुद्धा बॅलन्स सुद्धा अजून आहेत त्या डान्सचे पैसे. परंतु यंदा डान्स मला वाटतं लग्नाच्या कार्यामध्ये गुंतली असेल सविता. तर 1 दिवसात डान्स बसवला होता आणि मुकेश भंडारी याने 5000 रुपयाचं तब्बल पारितोषिक दिलं होतं. आजूबाजूने 2000-3000 असे पारितोषिक आलं होतं. डान्सर होती ती म्हणजे सविता याने डान्स बसवला होता. उत्तम दर्जाचा डान्स. खरोखर लग्नामध्ये जास्त गुंतल्याच्या कारणाने एक डान्सर इकडे पण बसलेले आहे. खरोखर आज शांत गतीने बसलेले आहेत आमचे गोल्डनचे महिला. बाद. 3 चेंडू 1 धावांची गरज. मॅच रंगतदार नक्कीच होईल यात काही शंका नाही. 3 चेंडू 1 धावांची गरज. जर दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. अजूनपर्यंत मॅच ऑन आहे. 3 चेंडू 1 धावांची गरज. बघूया डेअरीकडून कोण फलंदाज झाला. मला डेअरी संघाचा अजून फलंदाज माहित नाही. इकडून गेलेले आहेत मला वाटतं 12 खेळाडू. 12 खेळाडूसाठी मी पारितोषिक आहे मित्रा. तुला परत यायला लागेल धावत. जिंकला असं समजू नका. हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी पण डब्बा गुल होऊ शकतो. कारण की तिकडे
जो पत्ता करतोय गुल अमृत आहे पॉवरफुल आता सध्याच्या घडीला. 3 चेंडू 1 धावांची गरज आहे. अमृत विश्वास आहे अमृतवर. सातपाटी संघाला विजय करून देईल का बघूया. 3 चेंडू 1 धावांची गरज. बॅट्समॅनने मला माहित नाही. नितीन स्ट्राईकवर आहेत. अमन नितीन स्ट्राईकवर आहे. 3 चेंडू मध्ये 1 धावांची गरज आहे. 3 चेंडू 1 धाव. बघूया महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईल मध्ये षटकार मारेल का नितीन. याच्यावर लक्ष असेल. बघूया यश मांगेला यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर दिल्ली संघ विजयी झाला तर भूषण कोहली यांच्याकडे ते पैसे आहेत. बघूया 3 चेंडू 1 धाव. सेमीफायनलचा सामना मॅच आहे ऑन. 3-1 अमृत वर्सेस नितीन. बघूया क्षेत्ररक्षण जबरदस्त लावलेला आहे. 1 धाव इकडून होऊ शकत नाही. बघूया 3 चेंडू 1 धाव. हा चेंडू जर निर्धाव पडला तर अजून मजा येईल. बघूया 3 चेंडू 1 धाव. सुरेख चेंडू सुरेख चेंडू खरोखर. बघूया 2 चेंडू 1 धावांची गरज. 2 चेंडू 1 धावांची गरज. रंगतदार सामना. ताल्या झाल्याच पाहिजे दोन्ही सेमीफायनल साठी. जोरदार ताल्या. एका बाजूला धैर्य तर एका बाजूला आहे सातपाटी. गुजरातच्या टोकावर या दोन्ही टीम आलेल्या आहेत आणि दोन्ही टीम सेमीफायनल मध्ये एका दुसऱ्या झुंजत आहेत. 2 चेंडू 1 धावांची गरज आहे. अमृत बघूया बघूया अमृत. 2 चेंडू 1 धाव. 2 चेंडू 1 धाव. अजून एक चेंडू निर्धाव पडेल का त्याच्यावर लक्ष असेल. नितीन आहे स्ट्राईकवर आणि काय चमत्कार होतोय खरोखर. जोरदार टाळ्या सातपाटी संघासाठी. टाळ्या झाल्याच पाहिजे. 4 चेंडू मध्ये 1 धाव पाहिजे होती. आता 1 चेंडू मध्ये 1 धाव आहे. जर सुस्त पब्लिक बसले असेल तर जोरदार टाळ्या होऊ जाऊ दे सातपाटी संघासाठी. 5 चेंडू मध्ये 1 धाव पाहिजे होती. लाजवाब गोलंदाजी अमृत. परंतु अजूनही 1 चेंडू 1 धावांची गरज आहे. बघूया पृथ्वी क्या लग रहा है. 1 चेंडू में 1 होएगी क्या कि बॉल डॉट होएगा. डॉट होएगा. पृथ्वी कह रहे हैं कि डॉट होएगी गेंद. देखना चाहेंगे हम सब. हा निर्धाव चेंडू पडेल का. 5 चेंडू बाकी होते. 1 धावांची गरज होती. तिकडे प्रश्नचिन्ह मीटिंग चालू आहे धैर्यांची. जर हा चेंडू निर्धाव पडला तर जल्लोष होईल सातपाटी गावाचा. बघूया 1 चेंडू 1 धाव. नंबर 17. आता बघूया कुणावर पडतो खतरा. 12वा खेळाडू सुद्धा टेन्शन मध्ये पळालेला आहे. 1 चेंडू 1 धावांची गरज. दक्षित 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. जर दोन्ही टीमसाठी 1 धाव होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. 1 चेंडू 1 धाव. सेमीफायनलचा सामना कसा असावा तर सेमीफायनलचा सामना असा असावा. मेगा सेमीफायनल. बघूया गोल्डन ट्रॉफी. फ्री 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 टुर्नामेंट पर्व 6. ज्यांना कुणाला हृदयाचा त्रास असेल त्यांनी ही मॅच पाहायची नाही. कारण की 1 चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी धावा करावे लागतील. बघूया 1 चेंडू 1 धाव. सातपाटी के देरी. सातपाटी के देरी. 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. बघूया खूपच टेन्शन आहे. मंकी डायरेक्ट आउट आहे लक्षात ठेवायचं आहे. पब्लिक खचाखच भरलेला आहे. पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आहे आणि सेमीफायनलची मॅच बघा कशी रंगते. 5 चेंडू मध्ये 1 धावांची गरज होती. आता 1 चेंडू मध्ये 1 धाव. बघूया सातपाटी की धैर्य. धैर्य की सातपाटी. लक्ष असेल. बघूया लक्ष असेल सातपाटीवर. लक्ष असेल धैर्यवर. 1-2 पराक्रम बघितलेला आहे. मालवणी गाव व
बंदर पाकडी. आता बघूया 7 पट्टी विक्रम करेल का. एक चेंडू एक धाव. टायटन कपला 3 धावा पाहिजे होता. टायटन कपला आपला 2005 ची गोष्ट आहे ती सचिन तेंडुलकरने दिलं नव्हते. बघूया अमृत एक चेंडू मध्ये एक धाव देईल का. चला एक चेंडू एक धाव. एक चेंडू एक धाव. चेंडू पडते अमृतचा. चेंडू पडलेला आहे आणि बघूया चेंडूवर जोर झाला. 7 पट्टी संघ एकदा मॅच आवडली असेल तर जोर झालाच पाहिजे 7 पट्टी संघाला. पृथ्वी म्हणाला होता की रन होणार नाही आणि काय गोलंदाजी अमृतची. जर गोलंदाजी आवडली असेल तर नक्की सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचं आहे. अमृत काय गोलंदाजी खरोखर लाजवाब गोलंदाजी. डीजे दर्शन दरवर्षा येऊ क्रिकेटचा मॅच घेतात. हर एक गावांचे कोली वाड्याशी एक एक टीम वाढतात. गोल्डन स्पोर्ट पार्टी सेमीफायनलचा अजून एक सामना होतोय तो म्हणजे मछलीमार विरुद्ध जू. काय सामना झाला. काय रंगतदार सामना. जू संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. काय सामना खरोखर काय सामना रंगलेला आहे. लाजवाब सामना. 5 चेंडू मध्ये 1 धावेची गरज होती. त्या 5 चेंडू मध्ये 1 धाव करून नाही दिली. अमृत मॅन ऑफ द मॅच. 7 पट्टी संघाचा अमृत. काय गोलंदाजी केलेली आहे खरोखर. काय गोलंदाजी खरोखर लाजवाब गोलंदाजी. अमृत 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 मॅन ऑफ द मॅच चा मानकरी अमृत. आज विक्रमवर विक्रम होत आहेत. पहिला विक्रम केला मालवणी संघाने. दुसरा विक्रम केला तो म्हणजे बंदर पाखडीच्या टीमने. आता तिसरा विक्रम केला तो म्हणजे 7 पट्टीचा. हा विक्रम सर्वात मोठा होता कारण की सेमीफायनलची मॅच होती. 5 चेंडू मध्ये 1 धावेची गरज होती ती करून नाही दिलेली आहे. 7 पट्टीचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी अमृत. तसंच देरीचा जू संघाने लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. हाडलक देरी संघ खूप चांगले खेळले. खूप चांगला प्रयत्न केला परंतु गोलंदाजी जेवढी तारीफ केली जाईल तेवढी कमी आहे. निशान काय गोलंदाजी केली. 5 चेंडू मध्ये 1 धावेची गरज होती आणि त्या 5 चेंडू मध्ये खरोखर एकही धाव दिली नाही. निशाने मला पहिला सांगितलं होतं मॅच चांगली होणार. नक्कीच चांगली होणार मॅच. अमृत मॅन ऑफ द मॅच. अमृत 7 पट्टीचा अमृत मॅन ऑफ द मॅच. आणि या संघाचे मालक आहेत ते म्हणजे आमचे लाडके रोशन भगत. या टीमचे मालक रोशन भगत आहेत. त्यांना सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन. जू कोलीवाडा फील्डिंग फटाफट. जू कोलीवाडा. अमृत 2 शब्द झालेच पाहिजे मित्रा. 5 चेंडू मध्ये एकही धाव दिली नाही. 2 शब्द नक्कीच. अमृत दादा काय गोलंदाजी केलेली आहे खरोखर लाजवाब गोलंदाजी. अमृत दादा 2 शब्द या स्पर्धेबद्दल. अमृत 2 शब्द झालेच पाहिजे. काय मनात भीती होती. 5 चेंडू मध्ये 1 धाव देशील का. अमृत थोडासा प्रश्न. खाली 5 चेंडू मध्ये तुला वाटलं का तू 1 धाव देशील का. खरोखर लाजवाब गोलंदाजी अमृत. मी विचारतो तेवढंच सांग. वाटलं होतं का तुला 5 चेंडू मध्ये मी 1 धाव देणार का. मला तर माहिती होता कसं मॅच सोडायची नाही मिळत
त्यामुळे मी मॅच सोडलेली नाही आणि माझ्यावर मला भरोसा होता की मी नाही देणार काढून आणि मी तशी बॉलिंग टाकली. खरोखर स्वतःवर कॉन्फिडन्स असला पाहिजे. एवढा जबरदस्त बोलतोस तरी माईक गेलं कशाला घाबरतोस मित्रा. काय बोललेला आहे खरोखर लाजवाब. स्वतःवर विश्वास असला पाहिजे. मॅन ऑफ द